सर्वांना माझ्या विद्यार्थी बहिणींना प्रार्थना आहे, मला सांगा बेटा, तुम्ही शिकून राहिले 7वी, आता खूप शिक्षणात मुली पुढे गेल्या, हे मुलींची पहिली शाळा कोण काढली बेटा? सावित्रीबाई राय उभी तू बाई. मग विद्येची देवता कोण? विद्या कोण शिकवली? शाळा कोण शिकवली? तू नको बोलू रे. शाळा शिकवली, तुझ्या कचरा करून टाकलं. मी ते मुलीशी बोलून राहिलो, तू मधात बोलतो. तुम्ही या 2-3 लोकांनाच गावाचा कचरा करून टाकला. तुझी मॅडम शिकवते, पण मुलींची पहिली शाळा कोण काढली? सावित्रीबाई फुलेनं. मग विद्येची देवता कोण? सावित्रीबाई फुले. जर सावित्री आली नसती तर बेटा तू शाळेत गेली नसती, बरबाद झाली असती जीवन तुझं. घे आता अशा देवाला ओळखणं सुरू करा, नाही तर लेकराले दूध खाऊ ना घालत, दूध देवावर टाकते 10 लिटर. म्हणजे देवाची इथं नकोच बेटा, ते योजना तिची आहे बेटा. हो बाई, खिचडी तिकडे जाऊ दे. जोडून पाहती खिचडीची वाटी आणि पुस्तक बोलू नको, धमक असेल तर तू सांग ना, तुला पुस्तक देतो मी. आणि याच्यात गाणे चांगले आहेत. माता सावित्री जोडी झाली माता विश्वाची, पत्नी संत ज्योती वाची, पत्नी संत ज्योती वाची. मी बोलले म्हणजे पुस्तक देईन, मुलं बोलले म्हणजे मुलंही देतील. बाबू, एक था टायगरची हिरोईन कोण? बोल ना. एक था टायगर. हॅलो, शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? थांबे, मागचे बोलू नका, मुलीनं सांगू. शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? बोल. बोल ना, एखादी मुलगी बोल ना. संभाजी. ये मग घे. विचार, शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? हा दे बेटा. दोघही वयानं सारखे आहेत, पण तू कुळाचा दीपक आहे, हे वाट आहे. घे, दे तिला. हात जोड. तू नेला पुस्तक रे, शिजर व्हायला का बाबा रे? चला हात वर. हो बाबा. छत्रपती संभाजी महाराज की मी जय जिजाऊ म्हणतो, तुम्ही जय शिवराय म्हणा. जय जिजाऊ. जरा जोरात. जय जिजाऊ. मला त्या मुलीने यासाठी बोलायचं होतं, कॅटरीनाचं डिटेल पता होते, आणि त्याला संभाजी महाराजांच्या बद्दल मालूम नाही. त्याची गलती नाही ना, वातावरण. तरी तुम्ही जवळजवळ बीडले जाता. कुठं जात असता का तुम्ही आता एवढ्यात? आता बीडचे 2 डॉक्टर त्याला जेल झाले, डॉक्टरले जेल झाली 2 डॉक्टरले. परळीचं तर बरं ते 4 धामच आहे, म्हणजे वैजनाथाचं तीर्थक्षेत्र परळीला. जरूर दर्शन करायला जाऊन सरस्वती मातेची भेट घ्या. 2 महिन्यापासून गायब होती. आजचा पेपर वाचला, आज पकडले ते 5 जण कुटुंबातले. मोठं दुर्दैव. अरे एवढ्या मोठ्या सोन्यासारख्या लेकराने जे माय जन्मात सांगते बाबा, पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला कचरली नाही, अशी आमची माय आहे. आणि त्या मायले पोटातल्या पोटात लेकराले मारतात. पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला कचरली नाही, आणि पोराचं पोट सफारीत मावत नाही. नाताशिवाय दुधावरची साय कोणाला दिली नाही, स्वतः मात्र भाजीवर तेल कधी घेत नाही. उपवास आणि उपोषण यातला तिला फरक माहित नाही.
तिने तिरंग्याचा रंग माहित आहे पण राशन कार्डाचा रंगच माहित नाही. मेल्यावरही मामाईनं काळजी सोडली नाही आणि तिरडीवरून म्हणे बेटा ओझ झालं संत खाली ठेव माची तेले आज जरा दुरून लाव नाही तर आस लागन तुले. अशी आमची माय आणि असे आमचे बाबा बाई. एवढा मोठा अधिकार आहे. अरे आमदार राहुल भैयांचे वडील गेल्यानंतर त्या आईनं सुधा आईनं त्यांना घडवलं त्या लायकीचं बनवलं आणि आपल्या वडिलाचं नाव चालवून राहिले. वडील 10 वर्ष आमदार आणि राहुल भैयाच्या कामावर प्रेम आहे त्यांनाही तुम्ही पुन्हा निवडून दिलं. अरे जे जनतेचे होतात जनता त्याची होते. म्हणून मी मायबापांना वंदन करतो की आजची देवाची भक्ती म्हणजे मायबापच मेन आहे. पण आम्ही बाबू लग्न झालं की बैमान होतो ना. लग्न झालं रे की भारत माझा देश नाही. लग्न झालं रे माधुरी घरी आली की सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोयरे माझे बांधव बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी. सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. आणि म्हणून अरे एवढा मोठा पांडुरंग आपला विठोबा टेन्शन देतात बाकीचे महाराज लोक. इस्लाम खतरे में है. इकडे ये बरं चांदबाई देख कैसा मजे में है. मी आता पेपर वाचला ना त्याच्यात इथं होता ना पेपर. चांदबाई तांबोली राष्ट्रवादी कार्यकर्ता राहुल भैया आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भाऊ कोण म्हणते हिंदू मुसलमानाचे भांडण आहेत. अरे आम्ही मिळून मिसळून राहतो. आमचा नेता आम्हाला घेऊन चालणारा पाहिजे. हे महाराज लोक येते नागा लावून देते. इस्लाम खतरे में है आणि हिंदू धर्म गोते में है. अबे छोट्या ईद के देख या तो चांद भाई मजे में है. यहाँ पे आता अनेक मुसलमान लोग आएगा तुमच्या एखादे मुस्लिम भाई उभे राहतात. वापस आ परत आ